नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी। काळ आला जवळी ग्रासा वया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। सोडविना राजा देशीचा जवधरी, अणिक सोयरी भली भली। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया। काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे, पंचमवेद निर्माते, देहूचे सुप्रसिद्ध साधू, महान भगवत भक्त साधकांचे मायबाप, महाराष्ट्रभूषण, भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील, ज्याला सत्यप्रत म्हटलं जातं वारकरी संप्रदायामध्ये, आणि नोहे नोहे ज्या गाथ्याला वारकरी संप्रदायामध्ये वजन आहे, अग्रगण्य स्थानावरती जो तुकोबारायाचा गाथा गणल्या जातो, त्या बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 1597 नंबरचा, 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या देहगतीचं, ओर्धदेहिक गतीचं, मरणोत्तर क्रमण, प्राणोत्क्रमण आणि देहोत्क्रमण, म्हणजे मरण्याला गरुड पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये हे जे काही शब्द आले आहेत, धार्मिक शब्द, मरणोत्क्रमण, प्राणोत्क्रमण आणि देहोत्क्रमण, म्हणजे मरण पावल्यानंतरची गती उच्चमान करण्याकरता किंवा मरण्यानंतरची गती ही प्राप्त करण्याकरता जिवंतपणे या ठिकाणी देहाचे काय कर्तव्य आहे, मनाचे काय कर्तव्य आहे, नरशरीराचं काय कर्तव्य आहे, त्याचं यथार्थ वर्णन करणारा पारदर्शी असा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाचा परिहार निमित्त सर्वांना माहिती आहे, आपल्या हर्सुल गावामध्ये, जमनज्योती रोड या हर्सुल गावामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये कैलासवासी भाऊसाहेब तातेराव अवताडे, पूजनीय अवताडे परिवारातील पिताश्रींना 13 दिवसापूर्वी देव आज्ञा झालेली आहे आणि वैकुंठ लोकी किंवा कैलास लोकीचा त्यांचा प्रवास चालू झालेला आहे। त्यामुळे शास्त्राच्या परिभाषेमध्ये व्यक्ती निघून गेल्यानंतर जे काही शौच असतं, जे काही सुतक असतं, त्याची पूर्णता आज आहे। म्हणजे गंधमुक्तीचा कार्यक्रम आज आहे, 13व्याचा कार्यक्रम आज आहे, गोड जेवण्याचा कार्यक्रम आज आहे आणि त्यांच्या नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम आज आहे। या संबंधानं अवताडे परिवारातील पूजनीय पिताश्रींचे दोन्ही पुत्र, ज्यांनी मला, जे पुत्र आहेत त्यांनी मला गरुड पुराणाचंही निमंत्रण दिलं। गरुड पुराणही मीच वाचलं, ते तुम्ही ऐकलं 7 दिवस मागे, आणि या 13व्याच्या कीर्तनाचंही निमंत्रण त्यांनीच मला दिलं। शोकाकुल समस्त अवताडे पाटील परिवार, आप्तस्वकीय, गावातील भजनी टाळकरी मंडळी, कीर्तनाला उपस्थित असलेले वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट प्रकट चेतना, बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती, परमार्थ प्रेम विठ्ठल विठ्ठल। अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे। अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजाला माणसाच्या शरीरामध्ये जे अंतकरण चतुष्ट आहे, विचारसागरामध्ये सांगितलंय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। मन 1, बुद्धी 2, अहंकार 3 आणि चित्त 4। हे अवयव नाही, हे काय आहे? अवयव नाही। मन आहे तर दिसत का नाही? डोळा आहे तर दिसतोय, कान दिसतंय, नाक दिसतंय, दात दिसतायत, नख दिसतायत, केस दिसतायत, पण मन आहे? तुम्ही म्हणाल मन नाही, मन नाही, तुम्हाला कळत नाही का आज कीर्तनाला कुठं जायचंय, जेवण कुठं करायचं, चहा, म्हणजे मन आहे पण दिसत नाही। म्हणजे याचाच अर्थ हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये नीट लक्ष द्या, या शरीरामध्ये भावनेच्या स्वरूपातनं हे अंतकरण चतुष्ट तयार झालंय, असं वेदांत शास्त्रकार सांगतायत। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतकरण चतुष्ट असं म्हटलंय। आणि म्हणून
तुकाराम महाराज म्हणतात दुःखाला जर का कारण असेल या चारी जणांमध्ये तर मन हे सर्वात जास्ती दुःखाला कारण आहे. म्हणून या मनाला जे आहे तुम्ही माया आणि जाळामध्ये गुंतू देऊ नका. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग अयसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. 366 अभंगाचा नंबर 366 चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवळडीकर अभंग गाथा. की दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे बये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. श्रीमद् भगवद गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 14 श्लोक नंबर 14 अध्याय नंबर 7 श्रीमद् भगवद गीता. हे मन जे दुःखाला कारण आहे शरीरामध्ये जे भावनेच्या स्वरूपातून तयार झालेलं आहे. अंतकरण चतुष्टाचा जो पहिला भाग आहे मन, त्याच्यानंतर बुद्धी, त्यानंतर चित्त आणि अहंकार. अहंकार आहे पण दिसत नाही, चित्तही आहे म्हटले आहे दिसत नाही, बुद्धी आहे पण दिसत नाही, तसंच मन आहे दिसत नाही. पण मन जर का आपल्याला साधता आलं, मनावर जर का आपली सत्ता झाली, मनाला जर का आपण काबू केलं, मन हे बेलगाम घोड्यासारखं आहे. मन हे बेलगाम घोड्यासारखं आहे. बेलगाम घोडा जसा कितीही मोठा घोडस्वारी करणारा व्यक्ती असू द्या त्याच्याकडनंही काबू होत नाही, तसं मन म्हणजे मनाला बेलगाम घोड्याची उपमा दिली आहे शास्त्रकारानं. हे बेलगाम घोडा जसा काबूत येत नाही तसं मन काबूमध्ये येता येत नाही. आणि ते मन जर का काबूमध्ये आलं नाही म्हटले तर ते मन दुःखाला कारण आहे. दुःखातनं शोक, शोकातनं पाप आणि पापातनं व्याधी आणि व्याधातनं मग माणसाचं जे नरदेहाचं जे सार्थकता आहे ती त्याला प्राप्त करता येत नाही. म्हणजेच शरीराला जन्माला येऊन, नरदेहाला जन्माला येऊन त्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणाले, खंती ते न करा होणे गाढ बकुतरा, होणे गाढ बकुतरा, होणे गाढ बकुतरा. खंती ते न करा होणे गाढ बकुतरा, होणे गाढ बकुतरा, होणे गाढ बकुतरा. आता माणूस झालो आहे, आता मरण पावल्यावर जर का माणूस व्हायची इच्छा असेल म्हटले तर मनाला सांभाळा. मन फार भटकतं म्हटले. इथं मन बसलेलं आहे पण घरचं विचार करतं बरं का, घरचं पाहुणे आले असतील का नाही आणि आमचे हे आले असतील का नाही, आणि मग चप्पल तर कोणी येणार नाही, म्हणजे बसलोय कुठे आपण कीर्तन, मन कुठे जात आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काल आला जवळी ग्रासावया. तुमच्या आमच्यासाठी शरीराला खाणारा काळ आहे, शरीराला खाणारा काळ आहे म्हटले. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. श्रीमद् भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम श्रीमद् भागवत महात्म्य अध्याय नंबर 1 पान नंबर 1 श्लोक नंबर 11, श्लोक नंबर 11 पान नंबर 1 अध्याय नंबर 1 स्तववाच. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. श्रीमद् भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये भागवताच्या अंतर्गत सांगतायत की राजा परीक्षिती, हे जे शरीर जन्माला आलंय ना, तर जन्माला आल्यापासूनच याच्या पाठीमागे एक शत्रू लागलाय. या शरीराला खाणारा काळ आहे म्हणले, आणि त्या काळानं असा आ केलाय. ते काळ जे आहे ना, डाळवट्टीन भाजीपोळी नाही खात मावल्यांनो, मग काय खातं म्हणले, माणसाला खातो. 51 52 55 या वाढदिवस करा आणि या माझ्या तोंडात. त्या काळाच्या तोंडातून वाचायचं असेल, काळाच्या तोंडात जायचं नसेल, काळाचं जेवण होण्यापासून वाचायचं असेल,
आपल्या शरीराला त्याचं जेवण होऊ द्यायचं नसेल तर जन्माची सार्थकता काय म्हटले? श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम. नरदेहाला आल्यानंतर भागवत कथेचं अवलोकन करणे, रामकथेचं अवलोकन करणे, वारकरी पिंडामध्ये जन्म घेणे, वारकरी संतांची संगत करणे, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालणे, गोपीचंद्राचा टिळा लावणे, पंढरपूरची वारी करणे, मायबापांची सेवा करणे, पित्रांची सेवा करणे, गायीची सेवा करणे, भजन पूजन भक्ती सेवा यज्ञ यगादी जपतप जे तुम्हाला शक्य असेल म्हटले ते करणे म्हणजेच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे केव्हा शक्य आहे म्हटले? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मन तुमच्या ताब्यात असेल. पण तेच तर अवघड आहे म्हणले. मन जे आहे मन आपल्या ताब्यात नाही म्हटले. विठ्ठल विठ्ठल मनाचं इतकं अवघड आहे म्हटले. एखादा वेळ चांगला माणूस सुद्धा वांगला होतो, सात्विक सुद्धा नास्तिक होतो, सजीव सुद्धा निर्जीव होतो आणि पुण्यवान सुद्धा पापी होतो. हे सगळं मनावर डिपेंड आहे. या मनाला ताब्यात जर का नाही ठेवलं तर काय होतं हे पाहायचं असेल तर आपल्याला भागवतामध्ये प्रवेश करावा लागेल. आणि श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये एक रूपकात्मक कथा आली आहे जी मैत्रेय महाराज विदुर काकाला सांगतायत आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. अत्र ते कीर्त इष्याम मुमितिहास पुरातनम पुरंजनस्य चरितम निभतो गदतो ममः. श्रीमद भागवतातल्या 4थ्या स्कंदातल्या अध्यायातला हा श्लोक आहे. सांगितलं स्वर्गातून 2 हंस स्वर्ग मेल्यावर जे प्राप्त होतं म्हटले, जिवंतपणे जे पुण्य केलंय त्या पुण्याच्या जोऱ्यावर मेल्यावर जे स्वर्गाचे सुख प्राप्त होतात त्या स्वर्गाचं सुख सोडून 2 हंस या भूतलावर आले. भागवतातली कथा आहे. आणि या भूतलाचं सौंदर्य आपण पाहू. इथं किती मजा आहे म्हटले बुवा, जमिनीवर आहे की नाही? इथं फार मजा आहे म्हणले. इथं घरं बांधता येतात, लोकांना जमिनी विकत घेता येतात, व्यवसाय करता येतात, चांगलं खाता येतं, चांगलं पिता येतं, चांगलं झोपता येतं, मजा आहे इथे. तो एक मित्र म्हटला त्याला दुःखाला कारण नाही आहे, मन दूषित होईल. तो म्हटला नाही नाही चल मृत्यूलोक चांगला आहे. अरे याचं नावच मृत्यूलोक आहे. इथे जो जन्माला आलाय त्याला मरावंच लागतं. एकाचं नाव पुरंजन आणि दुसऱ्याचं नाव अविज्ञात. अविज्ञाताचं मन ताब्यात आहे पण पुरंजनाचं जे मन आहे ते बेलगाम घोड्यासारखं आहे. तो काही ऐकायला तयार नाही. भारतामध्ये आपल्याला जिथे चांगली जागा भेटेल तिथे आपण वास्तव्य करू. दोन्ही मित्रांना चप्पा चप्पा छान मारला. एकही जागा त्यांना आवडेना. भारताच्या दक्षिणेकडे ते आले. शेवटी भारताचं शेवटचं टोक दक्षिण दिशा. तिकडे गेल्यानंतर पुरंजनाला एक नगरी दिसली. नगरीला राजा कोणी नव्हतं, म्हणजे राजा मरण पावला होता, राणी मरण पावली होती. आणि राजा राणीला एकच मुलगी होती, एकुलती एक. तिचं नाव होतं पुरंजनी. ती राजकुमारी होती. ती पुरंजनी ज्याच्याशी लग्न करेल तो पुरंजनीचा नवरा म्हणजेच पुरंजन त्या नगरीचा राजा होणार होता, म्हणजे घरजावाई बनून राजा बनणार होता. असं ते होतं. त्या पुरंजनानं पुरंजनीला पाहिलं. दोघांच्या मनामध्ये प्रेम भावना जागृत झाली. धार्मिक अनुष्ठानातून निर्माण झालेलं प्रेम हे पवित्र प्रेम असतं. दोघांनी एकमेकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पुरंजनानं पुरंजनीसोबत लग्न केलं. अविज्ञात म्हणला आता तुला भोगावं लागणार आहे, तू भोगत बस, मी दुःखानं भरलेल्या या संसारामध्ये तुझ्यासोबत थांबणार नाही. आता बघ तुला किती जन्म किती वेळा जन्मा यावे, किती नित्य व्हावे फजित. 1619 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. आता जन्म घेत हेलपट्या खात बस म्हटले. तो अविज्ञात निघून गेला. पुरंजनानं ज्या पुरंजनीशी लग्न केलं त्या नगरीचा तो राजा झाला. त्या नगरीला 9 दरवाजे होते, 9 दरवाजे. आणि त्या नगरीचं संरक्षण करणारे 10 सेवक होते. 10 ते 10 सेवकही भोगण्यामध्ये निपुण होते. 10 सेवकाला एका सेवकाला 100 बायका ग ग ग ग ग पाहते. एका जणाला 100 बायका. आठिकू पद्धत राहती भाय 100. इथं एक भेटा ना 100.
एका एकाला 100 बायका मावल्यांनो, भागवतातली कथा आहे ना. 10 सेवकाला 100 बायका. नगरीला चहू बाजूने वेढा दिला एक प्रजागर नावाचा नाग. त्या नगरीला 9 दरवाजे, 9 दरवाजाच्या नगरीचं रक्षण करणारे 10 सेवक, 10 जणांना 100 बायका, मुख्य एक नाग सेनापतीच्या रूपामध्ये नगरीला चहूकडून त्यानं वेढ दिले. 9 दरवाजे असणाऱ्या नगरीचा राजा झाला पुरंजन आणि त्याची बायको ती पुरंजनी. आता असं करता 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 पुरंजनीपासून 10,000 पोरं, किती 10,000 पोरं आणि 1110 कन्या झाल्या. 10,000 पोरं आणि 1110 कन्या. ही कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवतात सांगतात. सूत महाराज 88,000 ऋषीला नैमिषारण्यात सांगतात. मैत्रेय महाराज विदुर काकाला गंगेच्या तटावरती सांगतायत ना. 10,000 पोरं ना 1110 कन्या. हे संसार करता 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 त्याला काही देवाची आठवण झाली नाही. त्याचं जे मन होतं त्यानं त्या मायाजाळामध्ये इतकं गुंतवलं की काय सांगावं. त्याचा अंतकाळ समीप आला तरी त्याला सूद नाही. त्याचा अंतकाळ समीप आला तरी त्याला स्मरण नाही. 360 गंधर्व आणि 360 गंधर्वाच्या 360 बायका 720 जण यांनी त्या पुरंजनाच्या नगरीवर शस्त्र घेऊन चाल करण्याची तयारी केली, म्हणजे आक्रमण करण्याची तयारी केली. त्यांनी सोबतीला कोणाला घेतलं माहिती आहे का? ही कथा देवर्षी नारदई प्राचीन बर्ही नावाच्या राजाला सांगतायत. काळ आहे तुम्हाला आम्हाला खाणारा. तर काळ जो आहे, काळ माणसाला केव्हा खातो पहा तुम्ही. अगोदर काळाची पोरगी माणसाला खाते. काळाच्या पोरीचं नाव आहे जरा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. जरा म्हणजे म्हातारी, संस्कृतमध्ये जरा, आणि मराठी गावठी भाषेमध्ये त्याला शब्द आहे म्हातारी, बरं का. म्हातारी म्हणजे जरा संस्कृतमध्ये. ही कोणाची पोरगी म्हणले? काळ. काळ आला जवळी ग्रासावया. जो काळ समस्त नरदेहाला खाणारा आहे, त्या काळाची एकुलती एक पोरगी म्हणले जरा, म्हातारी. ती म्हातारी माणसाच्या शरीरावर आधी अटॅक करते, हमला करते, आक्रमण करते. ती जी जरा आहे, जरा म्हातारी, ती देवर्षी नारदाकडे गेली आणि नारदाला म्हणली, नारदा तुम्ही माझ्या संग लग्न करा ना. नारद म्हणले, मी करू शकत नाही. म्हणे कहून? मी म्हातारी म्हणून का? अगं तू म्हातारी म्हणून नाही, पण मी संन्याशी आहे ना. आणि आपण गरुड पुराणामध्ये ऐकलं ना, संन्याशी म्हणजे काय? जो लग्न करीत नाही, भगवे कपडे घालितो तोच म्हणजे संन्यासी का? जो लग्न करीतो तो संन्याशी नाही ना. नारद म्हणला, मी संन्याशी आहे म्हणून मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. त्या जरेला वाईट वाटलं, त्या म्हातारीला वाईट वाटलं. काळाची पोरगी जरा उर्फ म्हातारी ही भयाकडे गेली. भयाकडे. भय कोण आहे आता? भय नावाचा एक यवन राजा आहे. त्या भयाकडे ती जरा गेली आणि त्या भयाला म्हणजे भीतीदाताला ती जरा म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. तर भीतीला जरा आवडली. भय म्हणजे भीती बरं का. तो भीतीदादा काय म्हणला, मी तो ह्या संग लग्न केलं असतं, पण मह लग्न झालेलं आहे, पण महा भाऊ जो आहे तो बिना लग्नाचा आहे. काय नाव आहे तुमच्या भावाचं? म्हणे महा भावाचं नाव आहे दुखणं प्रजवार. संस्कृतमध्ये प्रजवार आणि मराठीमध्ये दुखणं. आता लगन जमलं. लगन कोणाचं म्हणले? चिरंजीव दुखणं चिसोका म्हातारी यांचा शुभ विवाह. जरेचं आणि जरेचं म्हणजे म्हातारीचं आणि दुखण्याचं म्हणजे प्रजवाराचं लग्न झालं. आता पहा, माणूस जन्माला आल्यानंतर अगोदर बाल आहे, नंतर तरुण आहे, नंतर प्रौढ आहे आणि नंतर म्हातारा आहे. म्हातारा झाल्यानंतर अगोदर ती काळाची पोरगी जरा जी आहे ना, त्या शरीरावर काय करते? आपली सत्ता गाजवते, म्हणजे याला म्हातारा करते. डोळ्याच्या खाली घट्टे पाडणे, कानावर केस आणणे, माणसाचे दात पाडिणे, नजर कमजोर करणे, हे काम कोणाचं आहे म्हणले? त्या काळाच्या पोरीचं आहे, जरेचं. जरा माणूस म्हातारा झाला का, तर मग म्हातारा झाल्यानंतर त्या म्हातारीचा नवरा दुखणं त्या शरीरावर आपली सत्ता गाजवतो. एकदा शरीराला म्हातारीनं म्हातारं केलं म्हणले त्या काळाच्या पोरीनं, तर त्या म्हातारीचा नवरा दुखणं शरीराला काय करतो म्हणले? गुडघा दुखू राहिला, कंबर दुखू राहिलं, कान दुखू राहिला, हड्डी दुखू राहिली, ऑपरेशन करायचं. दुखणं. आणि दुखणं झाल्यानंतर माणसाला भीती वाटते म्हणले. भयाची या पोटी, त्या दुखण्याचा भाऊ भयाची या पोटी
दुःखाची या राशी शरण देवासी जाता भले तुका म्हणेनो हे काय त्या करिता आता चिंतावा तो विश्वंभर आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक 2292 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृत अभंग गाथा भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणवोनी मनी मानू नये खेदू 2293 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची बाबूराव देवडी अभंग गाथा। पहिले शरीरावर त्या काळाची पोरगी म्हातारी म्हणजे जरा सत्ता गाजवते शरीर म्हातारं होतं। शरीर म्हातारं झाल्यानं तिचा नवरा दुखणं इकडे दुखू राहिलं तिकडं मग दुखायला लागल्यावर माणूस म्हातारा झाल्यावर माणसाला भीती वाटते गचकतो का काय जातो का काय बाब्याचं लग्न पाहतो का नाही भयाची या पोटी प्रमाणासहित बोलतो मी मनानं बोलत नाही आणि मग काळ देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल कारे नुमजजी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा लोंडे बालस्ती सुपत्ती जरा आली या फजिती 2447 अभंगाचा नंबर 2447 5 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी अभंग गाथा। लक्षात आलं का हे जन्माला आलेलं जे शरीर आहे सगळ्यात आधी याला ती काळाची पोरगी म्हातारं करून टाकती। त्या म्हातारीचा नवरा दुखणं मग पुरं दुखणं ब्यामाऱ्या हे दुखू राहिलं ते दुखणं ब्यामार झाल्यानंतर त्या म्हातारीचा भाया मोठा भय भीती दादा भीती वाटतो शरीर मी जातो का नाही जगतो का नाही आणि हे करून हे झाल्यानंतर जे शरीर आहे ना म्हटले हे शरीर त्याला काळ खायला येतो म्हणले। अशाच पद्धतीनं तो जो पुरंजन आहे म्हटले पुरंजनाची बायको पुरंजनी 10,000 पोरं 1110 कन्या यांना मारण्याकरता काळ तुम्हाला आम्हाला खाणारा काळाची पोरगी जरा म्हणजे म्हातारी त्या म्हातारीचा नवरा दुखणं म्हणजेच प्रज्वार आणि प्रज्वाराचा मोठा भाऊ भय म्हणजे भीती हे सगळे जण त्या पुरंजनीच्या नगरीवर यांनी चढाई केली। 360 गंधर्व 360 गंधर्व स्त्रिया ते 720 जण आणि हे 4 जण मोठी फौज आक्रमण केल्यानंतर जो नाग होता त्या पुरंजनाच्या नगरीला चारी करून वेढा देऊन बसलेला त्या नागानं गंज दिवस यांच्या संग लढाई केली पण त्यानं एकट्यानं दम तोडला बिचारा। हे आतमध्ये माझ्या मारत होता राजा तो लढला मारल्या गेला। जे 10 जण होते का 10 जण ते 10 जण कोण होते माहिती का पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय 10 जण पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय ते 10 जण नाही का त्या 10 जणाला ज्या 100 बायका होत्या म्हणजे या 10 इंद्रियातून माणूस जे दिवस रात्र वासना पितो संसारूपी तहान पितो आणि संसारूपी भुकेला खातो हे 10 इंद्रिय पंचज्ञानेंद्रिय श्रवणेंद्रिय 1 चक्षुरेंद्रिय 2 घ्राणेंद्रिय 3 त्वचा 4 रसना 5 पंचज्ञानेंद्रिय यांना ज्ञान होतं पाहायचं ज्ञान ऐकायचं ज्ञान वाज घ्यायचं ज्ञान सभीचं ज्ञान आणि स्पर्शाचं ज्ञान ज्ञानेंद्रिय कर्म नाही यानं कर्म होत नाही यानं ज्ञान होतं म्हणून याला ज्ञानेंद्रिय असं म्हटलंय। हे 5 कर्मेंद्रिय डोकं 6 हात 7 पाय 8 उपेस्त 9 आणि गुद्द 10 हे 10 सेवक आहेत कोणत्या त्या पुरंजनाच्या नगरीचे कोण मारायला आलंय त्यांना 360 गंधर्व आणि 360 त्यांच्या बायका 720 जण पुन्हा कोण या शरीराला खाणारा काळाची पोरगी जरा म्हणजे म्हातारीचा नवरा दुखणं म्हणजे प्रज्वार आणि त्याचा भाऊ भय हे सगळे मारायला आले। नाग लढला नाग मारल्या गेल्या हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मारल्या गेले कसे 10 जणाला 100 बायका आहे वासना भूक आणि तहान सगळी त्यांची मारून टाकली आणि मग तेही मरून गेले आणि मग त्यानंतर काळाची पोरगी जरा तिचा नवरा दुखणं आणि भीती हे पुरंजनाकडे आले आणि पुरंजन म्हातारा झोपलेला आहे पुरंजनाच्या गळ्यावर काळानं तलवार ठेवली। काय केलं पुरंजनाच्या गळ्यावर काळानं तलवार ठेवली। आता काळानं तलवार ठेवल्यानंतर अंतियामती सा गती मरताना माणसाच्या मनात जसे विचार आहे तद्वत त्याला पुढचा जन्म भेटतो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगेतेची झाले अंगे हरिरूप। मरताना मी अगोदरही सांगितलंय मला वाटतं मरताना माणसानं बाईचा विचार केला तर माणूस बाई म्हणून जन्माला येते आणि बाईनं माणसाचा विचार केला तर बाई माणूस म्हणून जन्माला येते। आता याच्या गळ्याला तलवार होती ना यानं काय म्हणायला पाहिजे होतं देवा जन्माला आल्यापासून कधी हरिपाठ नाही देवा कधी काकडा नाही कधी वारकऱ्याचं पूजन नाही कधी घरी भजन नाही कधी पंढरपूरची वारी नाही आता तरी मेल्यावर मला तो ह्या वैकुंठाला घेऊन चालतं। हे काय म्हणतं हा भगवान मैं तो फोकट का राजा बन गया इस नगरी का मेरा प्रजागर नाम का सेवक मारा गया मेरे 10 सेवक मारे गए मैं मर रहा हूं
मुझे इसका दुख नहीं, लेकिन मैं मरने के बाद में मेरी बीबी पुरंजनी और मेरे 10,000 बच्चे और 1110 कन्याओं का क्या होगा? पाय काय म्हणलं, मी मेल्यावर माझ्या बायकोचं, माझ्या एवढ्या पोराचं आणि माझ्या पुरीचं काय होईन? मेलं याची मुडकं असं तोडिलं. तोडल्यानंतर यानं बाईचा विचार केला, म्हणून दुसऱ्या जन्मात हे बाई म्हणून जन्माला आलं. ही भागवतातली कथा आहे, मी मनानं सांगत नाही तुम्हाला. तुकाराम महाराज जे प्रमाण देऊन सांगतो आहे, हा क्लिष्ट सिद्धांत आहे म्हणून कळावं. बाईचा विचार केला म्हणून मेलं हे, आणि बाई म्हणून जन्माला आलं. कुठं? विदर्भ नावाचा देश, त्या विदर्भ राजाची पोरगी म्हणून जन्माला आलं हे पुरंजन. जे नवरा झालतं का तिचं ते पुरंजन. आणि पोरगी झाल्यानंतर मग आता लग्न करावं लागतं पोरीचं. मग पोरगी झालं तर लग्न झालं. ज्या राजासोबत लग्न झालं त्या राजाचं नाव सांगितलं मलय ध्वज. त्या मलय ध्वज राजापासून ह्यो जो पोरगी झालेला पुरंजन होता, याला 20 पोरं झाले आणि 1 पोरगी झाली. आणि मग जेव्हा नैसर्गिकरित्या तो राजाही मरण पावला. जुन्या काळातल्या माऊल्या सती जायच्या ना, सती आहे की नाही, हे सती जायला निघलं. सती त्या राजाला असं स्मशानभूमीमध्ये चितेवर झोपवलं, आग देणार आणि हे उडी मारणार. तेवढ्यात एक ब्राह्मण आला, रुको तुम मरो मत, क्यों मरती हो, ये मेरा पति है, मैं इसकी पत्नी हूँ, सती जाना चाहिए. शास्त्र कहता है न तो तू इसकी पत्नी है, न तो ये तेरा पति था, न तो इससे तुझे 20 बच्चे हुए थे, न तो तुझे इससे एक कन्या हुई थी, न तो तू इस जन्म में उस विदर्भ की कन्या बनी थी, और न तो पिछले जन्म में तू पुरंजन था, न तो स्वर्ग से नीचे उतरा था, न तो तूने पुरंजनी से शादी की थी, न तो तुझे उससे 10,000 बच्चे हुए थे, न तो तुझे उससे 1110 कन्याएं हुए थे, और न तो तू मारा गया था. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य भावे फजित. मी तुला तेव्हाच म्हणलो होतो भाऊ, हा संसार जो आहे ह्यो दुःखानं भरलेला आहे, इथं सुखाची अपेक्षा करू नको. त्यानं डोळे झाकून पाहिलं, अरे मी तर कोण आहे म्हणले, स्वर्गातला हंस आहे पुरंजन, इथं मृत्यू लोकामध्ये आलो म्हणून दुःख मला झालं. किती फिरावं लागलं त्याला, लक्षात घ्या. आता ऐका, या पुरंजनाला सांगूनही यानं ऐकलं नाही. हा स्वर्गातून खाली मृत्यू लोकामध्ये आला. यानं ज्या पुरंजनीशी लग्न केलं होतं ती पुरंजनी कोण आहे आणि पुरंजन म्हणजे काय? इथं ही कथा संपली. दृष्टांतरूपी कथा आहे, रूपकात्मक कथा आहे. कथा संपली. आता उत्तर द्या फटाफट. पुरंजन कोण आहे? म्हणले तुम्ही आम्ही सगळे पुरंजनच आहोत. म्हणजे काय? शरीरालाच पुरंजन म्हणलेलं आहे. पुरंजन म्हणजे पुवानं, रक्तानं, मासानं, नखानं, हड्ड्यानं, घाणीनं भरलेलं हे पुरंजन रूपी शरीर. वासनेनं, संसाराच्या तहानेनं, संसाराच्या भुकीनं, मन मळालेलं, घाण पाहून भरलेलं हे शरीर पुरंजन. मनोरंजनाच्या नादी लागून घाणीनं भरलेलं हे पुरंजन. असं मग ह्यो एवढं घाणी त्याची बायको, तुम्हीच विचार करा. पुरंजनाची बायको कोण? म्हणले पुरंजनी. या शरीरामध्ये जी पुरंजन रूपी शरीरामध्ये जी दिवस रात्र वासना यायला लागली आहे तिला म्हणलेले पुरंजनी. आणि मग या पुरंजन रूपी शरीराला आणि याची जी बायको आहे म्हणजे वासना रूपी पुरंजनी, त्यांना झालेले 10,000 पोरं. म्हणजे संसाराची असलेली भूक येऊन द्या, थोडं येऊन द्या, एखादा गुंठा आणखी येऊन द्या ना. या शरीर रूपी पुरंजनाला आणि त्याची जी बायको आहे पुरंजनी, यांची संसार रूपी भूक म्हणजे कोण आहे म्हटले? 10,000 पोरं. आणि 1110 कन्या म्हणजे संसाराची तहान. संसाराची तहान. पुरंजन रूपी शरीर, वासना म्हणजे त्याची बायको, 10,000 पोरं म्हणजे संसाराची भूक, 1110 कन्या त्यांना झालेले म्हणजे संसाराची तहान. नगरीचे 9 दरवाजे म्हणजे 1 आणि 2, हे 1 2, हे 3 4, हे 5, हे 6, हे 6, बेंबी 7, उपस्थ 8 आणि गुद्द 9. या पुरंजन रूपी नगरीला असलेले हे 9 दरवाजे दिवस रात्र बाहेर घाणच फेकतात. आणि या घाणीतून आपण चांगलं काय घेणार आहे? याचाच कारण कशामुळे घडतं म्हणले? त्या पुरंजनाचा पुरंजनीसोबत विवाह होणे, त्या वासनेशी त्याने लग्न करणे. शरीररूपी पुरंजनाचं वासनारूपी पुरंजनीसोबत जर का लग्न झालं तर 10,000 रूप संसारूपी भुकीचे रूपामध्ये ते पोरं होतात. आणि 1110 कन्या ज्या होतात संसारूपी तहान दुःखाला कारण आहे म्हटले. याचं कारण कशा करताय म्हटले? माणसानं नरदेहाला येऊन जर का पवित्र संतांची संगत केली नाही आणि आपला हा जो माथा आहे मस्तक ठेगणा करी संतांच्या चरणा, हा माथा संतांच्या चरणामध्ये टेकवून जर का जीवनामध्ये समीपता सलोकता स्वरूपता सौजता गती प्राप्त केली नाही, नरदेहाची सार्थकता इतिकर्तव्यता जर का प्राप्त केली नाही तर शरीराला म्हणजे नरदेहाला येऊन किंवा बाई आणि माणूस म्हणून जन्माला येऊन काही फायदाच नाही. बाई आणि माणूस म्हणून जन्माला आलो असू, नरदेहाला जन्माला आलो असू,
प्राणी मात्र म्हणून जर का जन्माला आलो असू, त्याची कर्तव्यता जर का करायची आहे तर एक काम करा म्हणले, तुमचं जे आधी मन आहे ना, त्या मनाला माया आणि जाळामध्ये गुंतू देऊ नका. का? कारण की काळ जो आहे, काळ तुम्हाला आम्हाला खायला आलेला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात नको नको माया गुंतू माया जाळी, नको नको माया गुंतू माया जाळी. काळ आला जवळी, काळ आला जवळी, घासावया घासावया आळाची बोरी पडेल बाजवा, आळाची बोरी पडेल बाजवा. काळ आला जवळी, काळ आला जवळी, ग्रासावया ग्रासावया आळाची बोरी पडेल बाजवा, आळाची बोरी पडेल बाजवा. या सगळ्या प्रमाणांचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या प्रमाणांचं, भागवतातल्या श्लोकांचं आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीमधल्या ओव्यांचं जे आपण इथं चिंतन केलं, या चिंतनावरनं, या कथेवरनं, या द्रष्टांतावरनं, या सिद्धांतावरनं असं स्पष्ट होत आहे की तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मन दुःखाला कारण आहे. जीवनामध्ये जर का दुःख लागत नसेल आणि नरदेहाला आल्याची सार्थकता जर का प्राप्त करून घ्यायची असेल तर एक काम करा म्हटले, अजिबात टाईम जो आहे तो वाया घालू नका. कारण की काळ तुमची आणि आमची वाट पाहतोय, तुमच्या आमच्या शरीराला खायची वाट काळ पाहतोय. काळ टपूनच बसलाय की केव्हा आज ह्या गावातला एखादा व्यक्ती जातोय आणि तो माझं जीवन बनतोय. काळ आला जवळी ग्रासावया, त्यांना असा आ केलेला आहे. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, माया आणि जाळामध्ये अजिबात गुंतू नका. आणि माया आणि जाळामध्ये जर का गुंतायचं नसेल तर काय करावं लागेल म्हटले, भगवंताची शरणागती स्वीकारावी लागेल. मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. भगवंताचे शरणागत होऊन भगवंताची भक्ती करणे, भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करणे आणि ज्ञान प्राप्त करून वैराग्ययुक्त जीवन जगणे आणि अंतिम श्वासापर्यंत भगवंताच्या नामी होणे. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, भगवंताचे नामी होणे, भगवंताच्या नामामध्ये रंगणे, नम्र होणे. एकंदरीत भगवंतासमोर नम्र झाला भूता तेने कोण दिले अनंता, हेची सुरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. 978 अभंगाचा नंबर 978. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. भगवंताकडे गेलो, संतांची संगत केली आणि माथा जर का संतांच्या चरणामध्ये टेकला तर मळालेलं जे मन आहे म्हटले ते माया आणि जाळामध्ये गुंतणार नाही. का? कोणत्याही संताकडे जा किंवा कोणत्याही गुरेकडे जा, तुम्हाला ते नामामृताचा उपदेश करणार आहे. हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष भूस, त्याचे दृष्टीपुढे नित्य नाम घोष. जायाचे मंदिरे तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र आहे. कोणताही संत तुम्हाला नामाचा उपदेश करणार आहे. नाम घेतल्यानंतरच माया आणि जाळ याचे बंधन तुटून पडतात. सुंदर वचन आहे तुकोबारायचं. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ. तेने माया जाळ तुटतिला, तेने माया जाळ तुटतिला, तेने माया जाळ तुटतिला, तेने माया जाळ तुटतिला. कपड तुम्ही कपाळाचे भारी, ओ अलिकडा कपड तुम्ही कपाळाचे भारी, 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 अलिकडा कपड तुम्ही. भगवंताला संताला शरण जाऊन भगवंताच्या नामाचं रस
गायन करावं लागेल. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. पण मायाजाळ तोडण्यासाठी पण काय म्हटले, अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागबन. जन्माला येऊन एकच दुःख आहे, तुकाराम महाराज म्हणतात 694 अभंगाचा नंबर. अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागबन. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळो वेळा, तुका म्हणे हात व कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल. हरीच्या जागरणा जाता कारे नये मना, कोटे पाहसील तुटी आयुष्यवेचे फुकासाठी, ज्याची तुझ गुंती ते तो मोकली ना अंती. 12 अभंगाचा नंबर. हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, म्हणून फिरे मागे मागे घरटे जागी घालत असे, निर्लज्ज भोजे नाचे रंगे, भरते अंगी प्रेमाचे. 1850 अभंगाचा नंबर. हरिकथे ठाई विश्वास नाही ज्याचे ठाई, त्याची वाणी अमंगळ, कान उंदराचे बीड. 3407 अभंगाचा नंबर 3407. ज्याला हरीची कथा उडत नाही आणि हरे कथेवर ज्याचा विश्वास नाही, त्याची वाणी अमंगळ आहे. आणि कान म्हणजे उंदराच्या बिळावाणी म्हणले, त्याच्या ते उंदर कुठं घुसत नाही का, हे कान काही उपयोगाचे नाही म्हणले आपले. मग अशा पद्धतीने घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. 1810 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांची गाथा येण केण प्रकारेण. या सगळ्या अभंगाचा विचार जर का केला तर असं लक्षात येतं, म्हटलंय बाबा हरीचं नाव जर का घेतलं तर माणूस मायाजाळामध्ये गुंतत नाही. पण हरीचं नाव घ्यायला सुद्धा आजूबाजूचे जे आहे ना म्हणले हे चांगले असले पाहिजे. ठेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. म्हणजेच अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी, आणि ते काही आपले सोडत नाही ना. आणि चला ना राव, आणि काय होतं राव, आणि मग एवढं मोठं आहे ना, आणि मग तुम्ही नका घेऊ ना, आम्ही घेतो ना, संघ बसा ना. याला गबाळ असं मी मनानं सांगतोय असं नाही. तुकाराम महाराज म्हणाले ना गाथ्यामध्ये, अनेक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी. का गबाळाच्या भरी जर का पडले म्हणले, नीट ऐका, गबाळाच्या भरी जर का पडले म्हणले, आणि एकदा जर का दुर्वासनेनं तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केला, ती दुर्वासना निघणार नाही. आणि ती दुर्वासना जेव्हा तुम्हाला काढायची असेल तर दुर्वासना काढता काढता तुमच्या शरीराचं किंवा तुमच्या आयुष्याची शेवटची घटिका आलेली असेल म्हणले. का? कारण की मन जर का मायाजाळातून तुम्ही काढलं नाही तर काळ तर तुमची वाटच पाहतोय की केव्हा यम आज्ञा देतो की याला आज उचलायचं आहे. काळ तर आ करूनच बसलाय. आणि मग वेळ प्रसंगी ज्या वयामध्ये उपदेश घ्यायला पाहिजे त्या वयामध्ये आपण जर का गबाळाच्या भरी पडलो, म्हणजे नास्तिक लोकांच्या संगतीमध्ये राहिलो, सात्विकाची संगती आपण केली नाही, धर्मार्थ केला नाही, पुण्यार्थ केला नाही, काही पुण्यकर्म केलं नाही, काही इतिकर्तव्यता संपादन केली नाही म्हटले, तर जेव्हा तुम्हाला करायची इच्छा होईलही म्हटले, काही लोकांना भक्ती करायची इच्छा होती पण केव्हा सगळं झालं, गेल्या पुरे कार्यक्रम करून बसल्यावर कंदुऱ्या फिंदुऱ्याचे दातं गीतं पडल्यानंतर ते म्हणते आता आम्ही माळकरी झालो. ते म्हणले, एकाने एकाला विचारलं का कंदुऱ्या कोण बंद केले? म्हणे नाही, म्हणे आता माझे दातं पडले. म्हणजे कंदुऱ्या काय आपल्यासाठी होत्या का? म्हणजे करून करून भागलोन देव पूजेला लागलो, अशी एक म्हण आहे म्हणले मराठीमध्ये. तर आयुष्य जर का संपत आलं म्हणले अजमियासारखं, आणि मग वय गेल्यानंतर जर का सोय आली तर त्याला काही उपयोग नाही म्हणले. काळ आधीच तुमची आमची वाट पाहतोय. म्हणून जन्माला आल्यापासून अगोदर संतांना शरण जाऊन हरिनामामृताचं उपदेश घेऊन वाणीला पवित्र करून जन्माची इति कर्तव्यता सार्थकता करून घ्या. जर का आयुष्य संपत येईल मग जर का तुम्ही शरण जाल म्हटले तर तुमचं जे मरण आहे ते तुम्हीही थांबवू शकणार नाही. अभंगाच्या काळाची यावडे पड जयवा देवा, 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 काळाची हेवडे पडल वाजवा, काळाची काळाची हे उडी पडेल बाजवा, काळाची
काळाचे आवडे बळगे वागेवा काळाचे आवडे बळगे वागेवा काळाचे आवडे बळगे वागेवा सोड रे माय बाबा माय बाबा काळाचे आवडे बळगे वाजवा काळाचे आवडे बळगे वाजवा काळाचे आवडे बळगे वाजवा काळाचे आवडे बळगे वाजवा जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंतच माणसानं गतीचा विचार करावा. जर का वय गेल्यानंतर आपल्याला जर का सोय येत असेल तर तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. एकदा जर का मृत्यू समीप आला म्हणले तर जमीन वाचवणार नाही, आपल्याला घर वाचवणार नाही, गाडी वाचवणार नाही, घोडा वाचवणार नाही, हत्ती वाचवणार नाही, कोणी संत वाचवणार नाही, कोणी डॉक्टर वाचवणार नाही, कोणी वैद्य वाचवणार नाही, कोणी हाकीम वाचवणार नाही. अहो हे तर जाऊ द्या म्हणले, ज्यांनी जन्म दिला ते सुद्धा वाचवणार नाही. सोडविना तेव्हा काय दृष्टांत दिला. अरे बाबा जिथं मायबापच वाचवणार नाही तर बाकीच्याच सोडा. सोडविना तेव्हा मायबाप. जिथं मित्र मैत्रीण मेहुणा साले साहेब मेहुणी बाई मावशी आत्या काका चुलता फुपा बुवा हेच वाचवत नाही म्हणणार, जिथं आईबाप वाचवणार नाही म्हणले या सडणाऱ्या नाचणाऱ्या किडणाऱ्या शरीराला काळ आल्यानंतर तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलायत म्हटलंय. म्हणून जेभर वय हातात आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता ये भडे धरी धरी आठवण माणी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्धे बाळपण जरा व्याधे तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मुडा. 62 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. घाण्यावरचा बैल माहितीये का. घाण्यावरच्या बैलाला घाण्याला जुंपल्यानंतर त्याची निघायची जरी इच्छा असली घाण्याहून तर निघता येत नाही मालकान काढल्याशिवाय. तर आपली बैलासारखीच अवस्था आहे म्हटले. या संसाराच्या रंगात या हापशीचं पाणी हापसता हापसता आपण एवढे रंगून गेलोय की परिवाराच्या सगळ्या इच्छा पूर्ण करताना आपण आपला हित कसं होईल आपलं कल्याण कसं होईल याचा विचार आपण करत नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय. 66 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी कामा नये अंत काळी आधी घेरे नाम राम नाम सामा भरी हा उत्तम नाही तरी यम रागे दात खातो कर करा. 61 अभंगाचा नंबर. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष झणे नो हे तुझा हा परिवार म्हणजे बायको बी नाही बायकोचा भाऊ बी नाही ज्यानं तुमचा कान पिळला तो बी संग येणार नाही म्हणले मारताना. म्हणजे गेल्यावर जाळायला येईल पण ते वाचवताना नाही येणार म्हणले. नो हे हा तुझा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर अंतकाळीचा सोयीरा तुका म्हणे विठोधरा. 2167 अभंगाचा नंबर 2167. जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कारण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या कौतुक बाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. 762 अभंगाचा नंबर. जोपर्यंत या शरीररूपी देहाचं नीट ऐका या शरीररूपी देहाचं लग्न मुक्तिरूपी नवरी सोबत आपण लावत नाही. आणि मुक्ती कशात आहे म्हणले भक्तीत आहे. आणि भक्ती म्हणजे काय देवाचं नाव घेणं. ते कुठं संतांच्या चरणामध्ये जाऊन विवेकरूपी अध्यात्माला जागृत करणे. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. या सगळ्या प्रमाणावरनं आपलं एक लक्षात येईल म्हटलंय. दृष्टांत जर का पाहायचं असेल तर वाल्या रामायणामध्ये दृष्टांत आहे. वाल्या धरारे ठोकारे आणि मारारे. काय काम होतं त्याला. जंगलामध्ये एखाद्या झाडाच्या आडूशी लपायचं कोणी एखादा आला का धरारे दिलं तर ठीक आहे नाही तर ठोकारे आणि मारारे असे अनेक रांजणं त्यानं त्या जे लोक निष्पाप होते निष्पाप लोकांचं धन लुटण्यामध्ये त्यांची हत्या करण्यामध्ये आणि त्यांच्या रक्ताचे रांजण भरून ठेवण्यामध्ये एवढं मोठं पाप त्यांनी केलं होतं. एक दिवस रस्त्यानं नारद चालले देवर्षी नारद आणि देवर्षी नारदाला त्यानं अडवलं
नारद म्हणले बाबा जगाच्या कल्याणा संताच्या विभूति देह कष्टविती परोपकारी हम संत है, हमारे पास में कुछ नहीं। घातला दुकान देती आली असी दान संत, उदार उदार भरले अनंत भंडार मागते असी पुरे धनी अनेकासी उरे। तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रे। ते 1427 अभंगाचा नंबर संतांनी सारिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येली। 32 अभंगाचा नंबर संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामे धनु। तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो। 818 अभंगाचा नंबर काय सांगू आता संतांचे ओंकार मज निरंतर जागवी ती काय द्यावे त्यासी भावे उतराई। ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते। तुका म्हणे वस धेनवेची तित्ते तैसे येती मज संभाळित। 2814 अभंगाचा नंबर 2008 अनेक प्रमाण तुकाराम महाराजांची गाथा। मला सांगायचंय काय, खरे संत त्यांची तळमळ आहे आणि डुप्लिकेट संत असल्याने त्यांना लुटायची इच्छा आहे। नारद म्हणले बाबा माझ्याकडे काहीच नाही, नारदाला बांधून ठेवलं, विना हातात घेतली, म्हणले तू विना जरी फोडला तुला काही भेटणार नाही, पण मला एका गोष्टीचं उत्तर दे बाल्या, की हे जे निष्पाप लोकाला अडवून त्यांचं धन हिसकून घेऊन त्यांनी नाही दिलं, त्यांची हत्या करून तुला काय भेटणार आहे? नाही म्हणले माझ्या परिवाराचं मी पोट पाळणार आहे। आणि म्हणले जेव्हा तुला ह्या पापाची बरोबरी करायची असेल, जेव्हा हे पाप फेडायचं असेल, तेव्हा कोणी तो ह्या संघ येईल का? मग ज्यांना खाऊ घातलं ते सगळे माझ्या संघ चालते म्हणले। म्हणजे कोण कोण? म्हणे महाबाप, महिमाय, महिबायको, महेपोर, हे सगळे माझ्या संघ चालणार। नारद म्हणले येणार नाही, खाताना सगळ्याला गोड वाटण, गुलाबजामुन रसगुल्ले तो ह्या पैशानं, पण जेव्हा पाप फेडायची वेळ येईल म्हणले सख्खे बी तो ह्या संघ येणार नाही। खोटं वाटतं मला इथं बांधव आणि घरी जाऊन ये। असं वाल्या तर हपकला, पैरों के नीचे से जमीन खिसक गई उसकी, सोड भी ना तेव्हा माय बाप। दुसऱ्या चरणावर बोलतो, पैरों के नीचे से जमीन खिसक गई और दांतों के नीचे उंगली चबाता रह गया। वाल्या की यांना इतक्या लोकांना मारिलो, हिरे जवारात मोती घरी नेऊन दिलं आणि ते माझ्या संग येणार नाही, असं कसं काय बाई? तो घरी गेला आणि घरी गेल्यावर आई बापाला, पोरांना, बायकोला सगळ्या सोबत घेतलं। म्हणले आत्तापर्यंत मी हे जे सगळं लुटून आणलं अजून बी आणीन आणि अजून बी आणत राहील, हे कसं काय वाटतं तुम्हाला? म्हणे नादर वाटतंय। म्हणे जर का ह्या पापाची शिक्षा मला भेटली, म्हणले या पापाची शिक्षा जर का मला भेटली मिळाल्यावर यमाच्या दूताने मला हंटर मारत मारत जर का पुढं नेलं तर हे पाप भोगायला माझ्या संग येतात का? आमचा काय संबंध? म्हणले अहो तुम्ही लग्न केलं, आम्ही तुमचे पोरं, मी तुमची बायको। पोरग लहान असताना आई बाप त्याला खाऊ घालते, आम्ही म्हातारे झालो तर आता जवानीमध्ये पोराने आई बापाला खाऊ घालायस, तू कुठून आणतो आणि कशासाठी आणतो आम्हाला काही माहित नाही भाऊ, तू आणलं आम्ही खाल्लं। पण जर का पापाचं आणलं असेल तर तुलाच फेडावं लागणार, तो ह्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही। हे जेव्हा त्यानं ऐकलं मग विचार केला, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बाजे भा, सोडविना ते भा माय बाप। अरे बाकीच्यांचा सोडा म्हणले, जन्म देणारे मायबाप सुद्धा सोडत नाही। मग तुम्ही म्हणले मायबाप जर का सोडवलं ना तर आमदार आमचा मित्र आहे, खासदार आमचा मित्र आहे, मुख्यमंत्री आमचा मित्र आहे। तुकाराम महाराज म्हणले विसरा, ते कोणीच तुम्हाला सोडवणार नाही। म्हणले गावातला सरपंच सुद्धा तुमचं मरण त्याच्या अंगावर घेणार नाही। अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सोडविना राजा देशी तातुधरी, जय हो। सोडविना राजा देशी तातुधरी, शरीराची वाट काळ पाहतोय,
आणि प्रत्यक्षात जेव्हा यमाची आज्ञा काळाला होईल त्या व्यक्तीला उचलून आणण्याची, तेव्हा आईबाप सुद्धा माणसाला सोडवणार नाही. नोहे नोहे तिसऱ्या चरणामध्ये सिद्धांत दिला तुकाराम महाराजानं. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. लांबचे सोयरे असू द्या म्हणले, स्वैरा धायरा असू द्या, गणगोत असू द्या, दोस्त असू द्या, मित्र असू द्या, किती जिगरे असू द्या. आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला रे. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. मांडीला मांडी लावून बसणारा वर्गमित्र असू द्या, लंगोटी यार असू द्या. एक लंगोटी यार म्हणतो ना, महादोस्त होता महाराज, तो चालल्या गेला. अरे बाबा तो चालल्या गेला, पण माणूस विचार करत नाही की मलाही जायचं आहे. तुका म्हणे कैसा विपरीत झाला तोची देह नवे दुजा. कशा शरीराची होय माती, जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेची ना. 3052 अभंगाचा नंबर. ह्या शरीराची पंचभूताचा गोंधळ केलासे एका ठाई मेळ. 830 अभंगाचा नंबर. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. फिरविला घट मोडियेला चरणी, देह ज्याचा त्यासी समर्पिला. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आता उजळला दीप गुरुकृपे. 1457, 1458, 1459 आणि 1460 हे 4 अभंग विशिष्ट दहाव्याच्या कीर्तनाला घेतल्या जातात. पिंडदान पिंडे ठेविले करून, आपले मरण देखिले म्या डोळा. बोळविला देह आपुलेनी हाते. हे विशिष्ट 4 अभंग म्हणजे दहाव्याला हे सगळे चालतात निर्माण गतीचे, पण हे 4 अभंग विशिष्ट दहाव्यासाठी म्हटले गाद्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर सांगितलं बाबा, मित्र असू द्या, जिगरी मित्र असू द्या, बिझनेस पार्टनर असू द्या, अहो गाडीचा पार्टनर असू द्या, एवढंच काय म्हणले. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. आता भली भली मध्ये हे विशेषण याच्यासाठी वापरलं की जास्ती सोयऱ्याचे नावं कोणी सांगू, म्हणजे ज्याचे सोयरे तो सांगू शकेल, पण नवीन माणूस याचा कोण कोण सोयरा आहे बा सगळ्या सोयऱ्याचे नावं सांगू शकणार नाही. म्हणजे जे कोणी असतील ते सुद्धा तुमचं मरण तुमच्या अंगावर घेऊन तुम्हाला सोडू शकणार नाही, कारण त्यालाही मारायचं आहे ना. मग तुमचं मरण तो त्याच्या अंगावर कशाला घेईल? असं कोणी आहे का की मरण घेतो का रे आणि तो जीवन मला देतो का? नाही. भागवतामध्ये ययाती नावाच्या राजाची कथा आली आहे. 9व्या स्कंदामध्ये चंद्रवंशामध्ये एक ययाती नावाचा राजा झाला. त्या ययाती नावाच्या राजाला 2 बायका होत्या. दैत्यगुरु शुक्राचार्याची मुलगी देवयानी. त्या देवयानीपासून त्याला यदू आणि तुर्वसू नावाचे 2 पोरं झाले. आणि ती जेव्हा डिलेव्हरीला घरी गेली तर ह्या पठ्ठ्यानं काय केलं, जी दासी होती तिची आलेली शर्मिष्ठा, ही वृषपर्वा नावाचा राजा राक्षसांचा, वृषपर्वा नावाचा राजा राक्षसांचा आणि त्यांची मुलगी शर्मिष्ठा. त्या शर्मिष्ठालाही यानं बायकोच मानलं. आणि याची पहिली बायको जेव्हा बाळणपणासाठी बापाकडे गेली दैत्यगुरु शुक्राचार्याकडं, तेव्हा हिच्यापासून बी याला 3 पोरं झाले. असं भागवतात वर्णन आहे. शुक्राचार्य राजा परीक्षितीला सांगतायत. दुसरी बायको जी आहे शर्मिष्ठा, त्या शर्मिष्ठापासून याला किती पोरं झाले? 3. अनु, द्रग्णू आणि पुरु. शब्दाकडे नीट लक्ष द्या. अनु, द्रग्णू आणि पुरु. आणि पहिली जी बायको जी माहेरपणाला गेली ती बाळणपणासाठी, तिला झाले यदू आणि तुर्वसू. मग बायकोला राग आला, मी तुमची सख्य बायको होते ना, मी येऊस तर दम नाही पडला का? माती खायची काय गरज होती? शेण खाई दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायणा. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी, उपजला हा भाव, तुझे कृपे सिद्धी जाओ. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. 1118 अभंगाचा नंबर 1118. 4 चरण तुकाराम महाराजाची. कैलासवासी बाबूराव देवडेकर गाथा. मी बाळणपणाला घरी गेले, माती खायची काय गरज होती? या दाशी सोबतच लग्न करून टाकलं तुमचं. आजपासून मी इथं राहणार नाही. बापाला बोलवलं, मला घेऊन जा म्हणले घरी. त्या बापाची बी तळ पाहिजे मस्तकाला गेली पोरीच्या. जावाई बापू तुम्ही माती खाल्ली हो माती, तुम्ही म्हातारे होऊन जा. जवानीतच त्याला म्हातारं करून टाकील. आता त्याचे इंद्रिय जे आहे ना तृप्त झालेले नव्हते. कोणाचे? त्या ययातीचे इंद्रिय तृप्त झालेले नव्हते. इंद्रिय तृप्त झालेले होते का? नाही. ययातीचे इंद्रिय तृप्त झालेले नव्हते. आणि म्हणूनच तर तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणाले ना, काय? न करी रे संग राहो रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान.
अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही ये बरी नमन तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा 87 अभंगाचा नंबर 87 चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देववडीकर दबंगाथा। अहो इंद्रियाची तृप्ती नाही झाली, विचार करा बरं, आणखीन सोपं करून सांगू का? अहो म्हणजे लग्नच नाही झालं, जवानीत लग्न होत असतं, लग्नच नाही झालं आणि जवानीतच बिना लग्नाचं जर का माणसाला म्हातारा केलं तर काय हो? जस्ट थिंक अबाउट इट, ज्याचा त्याने विचार करा। हे असं झालं, याचं नेमकंच लग्न झालं पहिल्या बायकोसोबत, तिला 2 पोरं झाले म्हणून ती बाळातपणाला घरी गेली। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात या ती बायकोचं नाव देवयानी यदू तुर्वसू, आणि मग यानं दुसरी बायको नौकरांनीच बायको म्हणून ठेवून घेतली तर अनुद्रग्नू आणि पुरू झाले। हे जवान राजा होतं, तारुण्यानं परिपूर्ण, मदानं परिपूर्ण, वासनेनं परिपूर्ण, इंद्रियांची तृप्ती झालेली नाही याची, आणि इंद्रियाची तृप्ती झालेली नसतानाही इंद्रियांचं जैन वासने हे म्हातारं झालं। हे म्हातारं झाल्यावर याला काही कर्म ना, याचे पोरं यानं थोडे मोठे बी नाही होऊ दिले, 5 पोराचे पाय धरले, मला तुमची जवानी देता का आणि मग आपलं म्हातारपण घेता का? अरे भागवतातली कथा आहे ना। काही पोरं म्हणले बाबा सटकले का काय तुम्ही? अहो तुम्हाला बोलायला लाज वाटती का? अहो आमच्या लग्नाचं वय आहे ना, आणि अशी कुठं पद्धत राहती वय? बरं आधी माती खाल्ली तर खाल्ली, आमची माय असताना ती दुसरी माय तुम्ही करून आणली घेणं देणं, आणि पुन्हा आमची जमणी मागू राहिले, काही डोक्याचा भाग आहे की नाही? दिमागात पाणी तर नाही भरलं, मेंदू सडलाच नाही म्हणले तुमचा? सख्खी बायको ययातीची सख्खी बायको देवयानीला झालेले पोरं यदू आणि तुर्वसू, त्या यदू आणि तुर्वसूनी आपलं तारुण्य ययातीला आपल्या बापाला द्यायला साफ मना केलं, इनकार नाही देंगे हम। पण ऐका पुढे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत दुसरी जी बायको आहे शर्मिष्ठा, वृषपर्वा राजाची कन्या, त्या शर्मिष्ठेला झालेला 3 पोरं, देवयानीचे 2 यदू आणि तुर्वसू, आणि शर्मिष्ठेला किती झाले 3 अनु द्रग्नू आणि पुरू। ते अनु द्रग्नू बी म्हणले आमच्या दोन्ही सावत्र भावानं दिलं नाही, त्याला सख्खे पोरं मानिता, वा रे वा, आणि जवानी आमची फुकट मागिता, हा आम्ही नाही देणार। लहान लय हुशार होतं, सदसद विवेक बुद्धी होती लहाण्यामध्ये। तो पुरू म्हणला बाबा तुमच्या इंद्रियांची तृप्ती झाली नाही ना, और जो बेटा अपने बाप की इच्छा पूरी न कर पाए उसे बेटा कहलवाने का हक नहीं। स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवा पती हे विष्णू, हेच विष्णूची महापूजा, अनुभवन आहे तुझ्या निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची संकल्प दुखवे अनेकांच्या दुःखे। 2175 अभंगाचा नंबर 2175 चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवळीकृत अभंग गाथा। जो मुलगा अरे भीष्म पितामहासारखे पोरं आमच्या देशानं आम्हाला दिले, जो भीष्म पितामह त्याचा बाप शंतनू, त्या शंतनूला दुसरं लग्न करता यावं म्हणून अजन्म ब्रह्मचर्य राहण्याचा संकल्प केला, आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हस्तिनापुराच्या सिंहासनाचा चाकर बनून राहिला। असे पोरं आमच्या देशानं आम्हाला दिल्या, आणि म्हणून यदू तुर्वसू नाही, अनुद्रुग्णू नाही, पुरून आपली जवानी जी आहे ना ती आपल्या बापाला दिली, आणि भर जवानीमध्ये तो पुरू म्हातारा झाला ना, आपली जवानी आपल्या बापाला दिली। त्या बापालाच लाज वाटली, त्यानं 1.5 महिना जवानी ठेवली पोराची, पण त्याला वाटलं लोक मला काय म्हणतील, या म्हाताऱ्याला काही कळतं का नाही, पोराच्या लग्नाचं वय आलं, पोराची जवानी घेतली आणि आपलं म्हातारपण त्याला दिलं, त्याला वाईट वाटलं, किळसवानं वाटलं, आणि मग ययातीनं आपलं जे तारुण्य आहे, आपली जी म्हातारपण आहे, जे आपलं म्हातारपण पोराला दिलं होतं ते म्हातारपण वापस घेतलं, आणि पोराचं तारुण्य त्याला दिलं, आणि तूच माझ्या राज्याचा अधिकारी आहे म्हणून ज्या पुरून त्याला तारुण्य दिलं होतं ययातीला, त्या पुरू नावाच्या पोराला राज्याचा उत्तरदायित्व दिलं, आणि 4 जणाला त्याचं मांडलिकत्व दिलं। हे मी कशा करता सांगतोय की मरण कोणी घेत नाही। अहो इथं जवानी कोणी जाऊन द्या, सेंट कोणी द्यायला तयार होत नाही। आपला 800 रुपयाचा सेंट कोणी आणला तर आपली कशी तळपायची आग मस्तकाला जाती, आपलं आंगडं कोणी घातलं तर कशी तळपायची आग मस्तकाला जाती, आपली चप्पल कोणी घातली तर कशी तळपायची आग मस्तकाला जाती। कीर्तनाला तुम्हाला 4 व्हीलरमध्ये जायचं आणि तुम्ही मोटरसायकलवर तुम्हाला जायचं काम पडत, कशी तळ आहे? अरे वस्तू कोणी कोणाला इथं द्यायला तयार नाही, बंगला कोणी कोणाला द्यायला तयार नाहीये, मोबाईल कोणी कोणाला द्यायला तयार नाही। उसने पैसे 1000 नसन तर दिना आणि पाठवना आणि फोन पे करणं आणि गुगल पे करणं, आणि मग कवा करीतो हा द्रव्य मिळविले कोडी सवे नये रे लंगोटी। तुकाराम महाराज म्हणले अंडरपॅन्ट सुद्धा सोबत जात नाही, लेटेस्ट भाषेमध्ये, म्हणजे लंगोट म्हणले पण अंडरपॅन्ट म्हणा हवं तर, आहे की नाही राजू महाराज? कपाळावरचा रोकडा सुद्धा सोबत जाणार नाही। मग विचार करा, जिथे भौतिक वस्तू, माणूस स्वतःची भौतिक वस्तू बंधू भावानं किंवा मानवतेच्या नात्यानं दुसऱ्याला द्यायला तयार नाही, तेव्हा मरण कोण कोणाला देणार आहे हो? माझं मरण कोण घेणार आहे?
मला जेव्हा मारायचं मी तेव्हाच मारणार आहे आणि तुम्हाला जेव्हा मारायचं तेव्हा तुम्हालाच मारणार आहे. असं होणार नाही की माझं मरण मी तुम्हाला देईल आणि तुमच्या आधी गचकल, असं होणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, सोडविना राजा देशीचा सबधरी अनेक सोयरी भली भली काळाची हे उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप. शरीर जाणार आहे आणि शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू बाजून जावे पंडू कुमारा. अध्याय नंबर 2 ओबी नंबर 136 ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 2 ओबी नंबर 136. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नये धनंजिया जिया परी उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जयसे परिभ्रामेगा. 159 ओबीचा नंबर अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी ओबी नंबर 159. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकिलती देहाते ते मीची होती. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 68 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 68 अध्याय नंबर 8 ज्ञानेश्वरी 5व्या श्लोकावर आलेल्या ओव्या. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समदभाव याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तदभाव भावित. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 आणि 6. अनेक प्रमाण आहे जातस्य ही ध्रुवो मृत्युर ध्रुवो जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्ये अर्थे नत्वं शोचितु मरहसी. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद्गीता श्लोक नंबर 27 अध्याय नंबर 2. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23. येन केन प्रकारेण तुकाराम महाराजांचा गाथा ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेतल्या ओव्या भागवतातले काही श्लोक काही पुराणातले श्लोक याचं जे अवलोकन अवगाहन अनुसारण आपण केलंय याच्यावरून एक स्पष्ट होत आहे की तुकाराम महाराज ज्या परम सिद्धांतांचं दर्शन या निर्वाण गतीच्या अभंगातनं आपल्याला करवतायत की आपण जन्माला आल्यानंतर या भूतलावरती ह्या मृत्यूलोक आहे कर्म करून उच्चमान गती प्राप्त करण्यासाठी मिळालेला हा नरदेह. असं असतानाही जर का आपण पुन्हा मायाजाळामध्ये अडकत असू म्हटले तर नरदेहाला येऊन आपला काही फायदाच नाही. हे 3 सिद्धांत याच्याकरता दिले बाबा. राजाही सोडवत नाही, देशीचा राजा सोडवत नाही, नातेवाईक सोयरे धायरे व्याही व्याहायला सोडवत नाही, सख्खे मायबाप सोडवत नाही. म्हणून काळ येण्याची वाट पाहू नका, काळ येणारच आहे. आजचं जे काम आहे ते उद्यावर ढकलू नका. कल करे सो आज कर आज करे सो अब पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब. कारण उद्या कधीच येणार नाही. जे लोक म्हणत होते आम्ही करू करू ते विसरले. आम्ही मरू मरू आम्ही मरू मरू. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणताय सोडविना राजा देशीचा जबधरी अनेक सोयरी भली भली. मग कोणी सोडत नाही तर मग उपयोग काय म्हणले. जर का माणसाला सोडत नाहीत माणसाचं कर्म कोण करणार आहे म्हणले. ब्रह्मलीन बाबा महाराज सातारकर म्हणायचे अभंगाला सोडू नका म्हणले, धरून ठेवा. काय म्हणायचे. एखादा म्हणत जर का असला मी लई नादर अभंग सोडतो विसराते, कोणीच अभंग चांगला सोडू शकत नाही. एका चक्रपाणी वाचून या. म्हणून तर बाबा महाराज सातारकर म्हणायचे की अभंग सोडू नका म्हणले, धरून ठेवा. आणि तुम्ही जर का सोडला तर डोक्यात काय घुसणार आहे. धरून जर का ठेवलं तर एक तरी ओवी अनुभव काहीतरी अंतकरण प्रविष्ट होईल, काहीतरी अंतकरणामध्ये घुसेल आणि त्याचा उपदेश आपल्यालाही मिळेल आणि आपण समाजालाही तो देऊ शकू चांगल्या पद्धतीने. मग विचार करा, काळ जर का एकदा आला, जो काळ तुमची आमची वाटच पाहत आहेत की यम त्याला केव्हा सांगणार आहे. जसं एखाद्याने एखाद्याची कंप्लेंट केली की यानं आमचं तंगडं मोलडं, दुसऱ्याने कंप्लेंट केली पोलिसाची गाडी येते, तसं यम फोन करतो की आज या गावातून याला तुला उचलायचं आहे. काळ आला जवळीक रासाव्या, तोंड उघडून ठेवलंय पण यमानं सांगितल्याशिवाय तू जसा नेऊ शकत नाही. मग यमाने सांगितलं उचलून आण तर काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. ययातीची कथा पाहिली, पुरंजनाची कथा पाहिली, वाल्याची कथा पाहिली. या 3 द्रष्टांतरूपी कथा आपण पुराणाच्या पाहिल्या. याच्यावरून असं सिद्ध होतं की जन्म देणारे मायबाप सुद्धा सोडवत नाही. अरे तुमचा मित्र असलेला राजा, देशीचा चौधरी, सरपंच, उपसरपंच, प्राईम मिनिस्टर, मुख्यमंत्री, आजी माजी हे सुद्धा तुम्हाला सोडवत नाही म्हणले. सोयरे धायरे सुद्धा सोडवत नाही. मग कोण सोडवतं म्हणले अभंगाच्या शेवटच्या. तो का म्हणे तुला सोडविना कोणी, तो
तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुझ 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 सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया काळाची एवढी पडेल बाजवा काळाची एवढी पडेल बाजवा एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया वाचोनिया काळाची हे ओढे पडेल बाजवा काळाची हे ओढे पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. प्रस्तुत आजच्या या त्रयोदश क्रियेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हरिकीर्तन सोहळ्यानिमित्त पूजनीय कैलासवासी श्री भाऊसाहेब तातेराव पाटील अवताडे यांच्यानंतरचा जो समस्त शोकाकुल परिवार आहे, आप्तस्वकीय आहे, विशेष रूपानं त्यांचे पुत्र पौत्र प्रपौत्र त्यांच्या स्नुषा त्यांचे काही सगळे आपण जे लोक आहेत या कीर्तनरूपी वाक पुष्पाच्या द्वारे आजपासून जे गरुड पुराण तुम्ही इकडे ऐकलंय माझ्याद्वारे, त्या गरुड पुराणामध्ये जे वर्णन आहे की आज आता इथे नैवेद्य जाईल आणि मारुतीला एकदा विडा गेला आणि गंध मोकळं झालं की आजपासून त्यांचा पायी प्रवास चालू आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल 440 अभंगाचा नंबर 440 तुकाराम महाराजांची गाथा. तर पुण्यवान जे लोक असतील ज्यांनी हरिपाठ काकडा जीवनामध्ये पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो बदे अच्युत सर्व काळ, ज्यांनी भगवंताचं नामस्मरण किंवा देह
तीर्थयात्रेमध्ये किंवा सत्कारणी सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञम स्मृतो बुधे श्रीमद भागवता लाप सतुगीत शुकादिभिः अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 60 श्रीमद भागवत महात्म्य एतस्माद परे किंचिन मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत पान नंबर 1 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 12 श्रीमद भागवत महात्म्य एन केन प्रकारेण स्वकीयम यद भवेत तेजस्तच्च भागवते दधात तिरोधायम प्रविष्टोयम श्रीमद भागवतारणवम अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 62 आणि 63 सुतवाच श्रीमद भागवत महात्म्य भगवंताची भक्ती करून भगवंताचा भगवान का दीदार करके भगवंताचं जे रूप सौंदर्य आहे वगैरे वगैरे सुंदर ते ध्यान 14 अभंगाचा नंबर सदा माझे डोळे 15 अभंगाचा नंबर राजस कुमार मदनाचा पुतळा 16 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये ह्या भक्तीच्या रूपे भगवंताची मूर्ती अंतकरणामध्ये ठसवली असेल अशा लोकांच्या केसाला सुद्धा वर्षभरावरती धक्का लागत नाही त्याला यम सुद्धा पांडुरंगासारखा दिसतोय असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे नोहे नोहे जो पापी आहे त्याची मात्र दुर्दशा तिथे आहे तर पूजनीय पुण्यवान पिताश्री आजपासून वर्षभर त्यांचा पायी पायी प्रवास आहे रस्त्यानं जाताना 16 नगर लागतील 12 वेळेस त्यांना जेवण मिळेल 16 जागेवर त्यांना बसवतील पहिल्या वर्ष श्राद्धाला येतील आणि जेव्हा सपिंडी श्राद्ध होईल म्हणजे भरणी श्राद्ध होईल म्हणजे 6 मासे वळवल्या जातील म्हणजे यांचा पिंड यांच्या वडिलामध्ये आजोबामध्ये आणि पंजोबामध्ये मिळवला जाईल तेव्हा हे पित्र म्हणजे देवता होतील मग पित्र झाल्यानंतर रोज दक्षिण दिशेला यांच्या नावाला नमस्कार करणं आणि पित्रामध्ये पित्र जेव घालणे आणि वर्ष श्राद्धाला एखाद्याला जेवण देणे असा क्रम आहे सेवेला इथे पूर्ण विराम देण्यापूर्वी झालेल्या सेवेच्या या 1.5 तासामध्ये अनवधानानं बोलण्याच्या स्पीडमध्ये म्हणा काही शास्त्ररहित एखादा शब्द माझ्याकडून निघून गेला असेल मला बालबुद्धीचा समजून बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे काय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मी काही फार मोठा कीर्तनकार वगैरे नाही मी एक अभ्यासू जिज्ञासू व्यक्ती आहे म्हणून मी तर महाराज सुद्धा माझ्या काळवर लावत नाही मी एक विद्यार्थी स्वतःला समजतो जे काही आवडलं असेल ते गुरुवर्य किसन महाराज साखरे साधक आश्रमानंदी देवाची सिद्धपेठ तालुका खेड जिल्हा पुणे विश्व प्रसिद्ध हिंदू कथाकार गुरुदेव पूज्य मुरारी बापू विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज गोस्वामी गौरव कृष्णजी महाराज जिनकी टीवी पर कथा होती है माझे गुरुवर्य पूजनीय भागवताचार्य माझे वडील प्रकाश कृष्ण शास्त्रीजी महाराज नायगावनकर प्रल्हाद महाराज रामदासी साखर खेरडा तुम्ही श्रोते मायबाप